नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून मी 1 कप इतका रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता आपण सेम त्याच कपाने अर्धा कप इतका दही यामध्ये घालायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी अर्धा कप दह्याचा देखील यामध्ये वापर केलेला आहे। म्हणजे जितका आपण रवा घेतलेला आहे ना त्याच्या निम्म या ठिकाणी मी दही घातलेला आहे। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। तर 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे। दह्याला रव्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये थोडं पाणी घालत आपण या रव्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। कारण की रवा आहे त्यामुळे एकदाच पाणी न घालता अगदी थोडं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला मी अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे। तर यातलं अर्ध पाणी मी घालत आहे, बाकीचं पाणी नंतर आपण घालणार आहोत। थोडं पाणी घालत आणि सतत हलवत साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत रव्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे काय होते की पाण्याचा अंदाजही आपल्याला येतो आणि शिवाय रवा हा चांगल्या प्रकारे भिजला जातो। जे उरलेले पाणी होते तेही यामध्ये मी टाकलेले आहे। तर टोटल अर्धा कप पाण्याचा या ठिकाणी वापर केला आहे। अर्धा कप दही आणि अर्धा कप रवा घातल्यानंतर रवा या ठिकाणी अगदी छान असा मिक्स झालेला आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटांपर्यंत याला साईडला ठेवून देऊ, जेणेकरून रवा अगदी छानपणे भिजला जाईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। 10 मिनिटं झाले की पुन्हा आपण रव्याला चेक करायचे आहे। तर बघा रवा या ठिकाणी अगदी छानपणे भिजलेला आहे। जे अर्धा कप पाणी आपण यामध्ये टाकलेले होते ना ते संपूर्ण पाणी रव्याने शोषून घेतलेले आहे आणि पुन्हा रव्याची कन्सिस्टन्सी हलकीशी आपल्याला घट्टसर दिसत आहे। तर अशा प्रकारे आपण याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे। हा रव्याचा नाश्ता अधिकच पौष्टिक व्हावा याकरता यामध्ये मी काही भाज्या देखील घालत आहे। भाज्यांमध्ये 2 चमचे किसलेले गाजर घेतलेले आहे, सोबतच 2 चमचे कापलेला टोमॅटो, थोडासा कापलेला कांदा, यानंतर 1 चमचा बारीक चिरलेली शिमला मिरची आणि सोबतच 1 तिखट हिरवी मिरची देखील यामध्ये मी कापून टाकलेली आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून घेऊ। मिक्स करून घेऊ संपूर्ण भाज्यांना या रव्यासोबत व्यवस्थितपणे। हा रव्याचा नाश्ता बनवताना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता। फक्त आपल्याला हा नाश्ता बनवताना भाज्यांचा वापर जास्त न करता फक्त 2-2 चमचेच मी भाज्यांचा वापर केला आहे। बऱ्याचदा मुले भाज्या वगैरे खाण्याचा कंटाळा करतात, तर अशा प्रकारच्या नाश्त्यांमध्ये तुम्ही भाज्यांचा वापर करून मुलांना देऊ शकता। यामुळे काय होते की मुलांचे आरोग्यही चांगले राहते, शिवाय मुले अशा प्रकारचा नाश्ता आवडीने खातात। संपूर्ण भाज्या मिक्स करून झाल्या की आता आपण यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालायचे आहे। कारण की अगोदरही आपण अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही घातलेले होते, परंतु ही बॅटरची कन्सिस्टन्सी मला हलकीशी घट्टसर वाटत होती। त्यामुळे कन्सिस्टन्सीला ॲडजस्ट करण्यासाठी पुन्हा यामध्ये मी साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं पाणी घातलेलं आहे। आणि बघा या ठिकाणी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर आता आपण यामध्ये एक छोटासा तडका लावून घेऊ। तडका लावण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 चमचे इतकं तेल गरम केलं आहे। तेल गरम झाले की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। जिरा मोहरी व्यवस्थितपणे तडतडली की ताबडतोब आपण या तडक्याला यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारची खमंग फोडणी या नाश्त्यावरती लावली की नाश्त्याची चव अधिकच वाढते। संपूर्ण तडक्याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण बॅटर मिक्स झाले की आपण पुढची प्रोसेस बघूया। याकरता गॅसवरती मी कढाईमध्ये थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। अशा प्रकारे थोडीशी मोठ्या आकाराची कढाई किंवा पॅन वगैरे तुम्हाला घ्यायचं आहे। यामध्ये मी एक स्टँड ठेवलेले आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून घेऊ। तुम्ही हवं तर एखादी रिंग किंवा प्लेट देखील ठेवू शकता। हा नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मी 4 मध्यम आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हा नाश्ता मी अशा प्रकारे वाट्यांमध्ये बनवत आहे। तुम्ही हवं तर हा नाश्ता इडली स्टँडमध्ये किंवा अप्पे पात्रामध्ये देखील बनवू शकता, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने हा नाश्ता मी या वाट्यांमध्ये बनवत आहे। खूप छान असा फुगला जातो आणि इडलीसारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतो। एक करत संपूर्ण वाट्यांना मी तेल व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहे। तर आता आपण यामध्ये बॅटर टाकायचे आहे। बॅटर टाकण्याआधी त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेले आहे। तर यामध्ये आपण आता 1 चमचा इतका इनो घालून घेऊ। छोटेसे जे इनोचे पॅकेट येते ते संपूर्ण पॅकेट मी घातलेले आहे। याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा इतका इनो असतो।
इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊ संपूर्ण इनोला बॅटरमध्ये व्यवस्थितपणे. इनो घालण्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील यामध्ये घालू शकता, परंतु बऱ्याचदा काय होते की आपण रव्याचा नाश्ता बनवत आहे आणि यामध्ये सोड्याचे प्रमाण थोडेसे इकडे तिकडे झाले की हा नाश्ता थोडासा लाल पडतो. त्यामुळे शक्यतो इनोचाच वापर करायचा आहे. आता आपण थोडं थोडं करत या वाट्यांमध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे. वाट्यांच्या आकारानुसार साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं बॅटर यामध्ये घालायचं आहे आणि फुगण्यासाठी आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे. सकाळच्या वेळी रोज मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो, तर कमी वेळेत होणारा हा रव्याचा पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी देखील बनवून देऊ शकता. खूप झटपट होणारी, साधी, सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ही प्रोसेस थोडीशी अवघड वाटत असेल तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये किंवा इडली पात्रामध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता. एक एक करत संपूर्ण वाट्यांमध्ये मी व्यवस्थितपणे बॅटर टाकून घेतलेले आहे. वाट्यांना पुन्हा हलकं हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे. यानंतरनं वरच्या साईडनेही नाश्ता अधिकच छान दिसावा याकरता मी थोडंसं गाजर आणि शिमला मिरची देखील यावरती लावत आहे. आणि बघा संपूर्ण वाट्यांमध्ये मी शिमला मिरची आणि गाजर व्यवस्थितपणे टाकून घेतलेले आहे. यानंतरनं या ठिकाणी आपण पाण्याला चेक करूया. पाणी अगदी छानपणे गरम झाले आहे, तर आता आपण संपूर्ण वाट्या यावरती ठेवून घ्यायच्या आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाफेवरती आपण हा नाश्ता बनवत आहे, त्यामुळे पाणी आपल्याला भरपूर अशी घालायची आहे. यामुळे काय होते की पाण्याची मस्त अशी वाफ या नाश्त्याला लागली जाते आणि शिवाय नाश्ता चांगल्या प्रकारे फुगला जातो. संपूर्ण वाट्या ठेवून झाले की यावरती मी झाकण ठेवून घेतलेले आहे आणि साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी छानपणे याला शिजवून घ्यायचे आहे. शिजवताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे फुगलेला आहे. आता आपण टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने याला चेक करून बघायचे आहे आणि बघा चाकू या ठिकाणी अगदी छानपणे क्लीन येत आहे. याचा अर्थ हा नाश्ता पूर्णपणे शिजलेला आहे. यानंतरनं गॅसची फ्लेम बंद करू आणि नाश्त्याला पूर्णपणे थंड करून घेऊया. जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आणि बघा नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे थंड झालेला आहे. तर अगोदर चाकूच्या साहाय्याने आपण याच्या कडा हलक्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि यानंतरनं अशा प्रकारे याला टॅप करायचा आहे. तर बघा अगदी छान असा नाश्ता निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी जाळी देखील या नाश्त्याला दिसत आहे. इडलीसारखा मस्त असा कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आता आपण एक एक करत संपूर्ण नाश्त्याला काढून घेऊया. तुम्ही हवं तर या नाश्त्याला असंच खाऊ शकता, परंतु मी याला थोडंसं चटपटीत बनवत आहे. याकरता पॅनमध्ये मी 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. हलकंसं तेल गरम झाले की यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे. तर बघा अशा प्रकारे लाल मिर्च पावडरचा मी वापर केला आहे, कारण की काश्मीरी लाल मिर्च पावडर थोडीशी कमी तिखट असते. सोबतच थोडंसं मीठ देखील यामध्ये मी टाकलेलं आहे. संपूर्ण पॅनमध्ये हा मसाल्याला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचा आहे आणि यानंतरनं एक एक नाश्ता ठेवत आपल्याला दोन्ही साईडने हलकं हलकं प्रेस करत त्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही साईडने अगोदर आपण याला हलकासा मसाला लावून घेऊया आणि नंतर आपल्याला मध्यम आचेवर याला शेकायचं आहे. जवळपास 2 ते 3 मिनिटं झाले आहेत आणि बघा संपूर्ण नाश्ता आपण अगदी छानपणे भाजून घेतलेला आहे. खूप छान असा रंग देखील आलेला आहे आणि मस्त असा चटपटीत हा नाश्ता तयार झालेला आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या बेसिक गोष्टींचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता. गरम गरम दही, चटणी किंवा कॅचअपसोबत अप्रतिम लागतो. खूप साधी, सोपी, झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन, अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.